सिन्नर पोलिसांकडून अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई। माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सो यांनी अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकाचे अंमलदार यांना सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदरच्या पथकास इसम नामे ओम राजेंद्र जगताप राहणार आंबेडकर नगर वावी वेस सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, सूरज अशोक चौधरी राहणार कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांना विठुराज पेट्रोल पंप कानडी मळा सिन्नर येथे अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करण्याकरिता येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन 80,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा व 7 लाख रुपये किमतीच्या इर्टिगा गाडी असा एकूण 7,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलेले आहे। त्याचबरोबर सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सो नाशिक ग्रामीण, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर सो नाशिक ग्रामीण, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर निलेश पालवे सो निफाड उपविभाग निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांच्या सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस नाईक समाधान बोराडे, अप्पासाहेब काकड व कृष्णा कोकाटे यांनी केलेली आहे। सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक समाधान बोराडे हे करीत आहेत। अवैध नायलॉन मांजाविषयी कोणासही काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती कळवावी। माहिती देणाऱ्याची गोपनीयता ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात येत आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।